तर बघा मित्रांनो, 28व्या क्रमांकाचं आपलं गणित चाललं आहे की एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ती सर्व केळी त्याने 52 रुपये डझन या भावाने विकली. तर त्या विक्रेत्याला रोकडा नफा किती झाला तर हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर रोकडा नफा किती झाला ते बघायचं आहे आपल्याला. तर त्या फळ विक्रेत्याने एकूण खरेदी केलेली केळी किती आहे तर खरेदी केलेली केळी तर बघा त्याने खरेदी किती केळी केली ते आपण बघूया. खरेदी किंमत बरोबर त्यांनी किती तर एकूण 40 रुपये डझनाचे दर होता 40 रुपये डझन आणि एकूण 50 डझन केळी खरेदी केली म्हणजे 2000 रुपयाची एकूण त्याची खरेदी झाली. त्यानंतर त्यांनी विकली किती तर त्याची विक्री किंमतही काढूयात. विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे त्याची. तर विक्री किंमत आहे आपल्याकडे एकूण 52 रुपये डझन आणि विकली त्यांनी किती केळी तर 50 डझन. तर त्याची विक्री किंमत 2600 रुपये झाली. 5 दोन्ही 10, 5 5 25 आणि 1 26. मग याला काय झालं नफा झाला की तोटा तर याला नफा झाला कारण विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा काय मोठी आहे. तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता विक्री वजा खरेदी किंमत आपण लिहिलं. त्यानंतर विक्री किंमत आहे त्याची 2600 रुपये, खरेदी किंमत आहे 2000 रुपये आणि जेव्हा यांची काय केली विक्री केली तेव्हा त्याला एकूण 600 रुपये काय झाला तर नफा झाला. आता 600 रुपये नफा झाल्यानंतर बघा आपल्याला याचा काढायचा आहे शेकडा नफा किती झाला आहे. प्रश्नामध्येच दिलं की शेकडा नफा किती झाला आहे. तर शेकडा नफा बरोबर काय असतो तर एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग आता नफा किती आहे आपल्याकडे एकंदरीत 600 रुपये. खरेदी किंमत किती तर खरेदी किंमत होती आपल्याकडे इथे 2000 रुपये गुणिले 100. तर 1 2 1 2 1 1 तर पे 32 म्हणजे 30चा भाग बसला तर किती आला शेकडा नफा हा किती आला 30%. शेकडा नफा हा किती आला एकंदरीत 30%. अशा प्रकारे आपल्याला
अशी गणितं सोडवता येतील. आता यानंतरचं जे गणित आहे ते बघा. 420 मीटर लांबीची एक दोरी घेतली. किती घेतली तर 420 मीटर लांबीची एक दोरी घेतली आणि ती 6 ठिकाणी समान कापली. बघा आता दोरी अशा प्रकारची दोरी घेतली आपण आणि या दोरीला जर आपण 6 भागी जर कट केले 1 2 3 4 5 आणि 6 तर एकंदरीत आपल्याकडे जे भाग व्हायले तर ते भाग किती व्हायले तर 1 2 3 4 5 6 आणि 7 किती व्हायलेत 1 2 3 4 5 6 आणि 7 भाग व्हायले. मग या 7 भाग झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 भाग म्हणजे 420 मीटर लांबीची दोरी होती. 420 मीटर लांबीची दोरी आणि ह्याला किती 7 भाग केलेत आपण. तर 7 सकम 42 म्हणजे 60 मीटराचा काय असेल तर एक भाग असेल. 60 मीटराचा काय असेल एक भाग असेल आणि या 60 मीटराचा एक भाग म्हणजेच आपल्याला उत्तर जे काढायचं आहे तर ते सेंटीमीटर काढायचं आहे. आपल्याला माहीत आहे की 1 मीटर बरोबर 100 सेमी किंवा सेंटीमीटर म्हणत असतो. तर इथे किती आहेत 60 मीटर आहेत म्हणजेच इकडून पण आपल्याला 60ने गुणावं लागेल आणि इकडून पण 60ने म्हणजे 60 एक 60 60 मीटर बरोबर 100 गुणिले 60 सेंटीमीटर म्हणजेच आपल्याला 6000 सेमीची दोरीचे एक एक भाग मिळेल. अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येतील. आता नंतरचं गणित बघा. नंतरचं जे गणित आहे बघा. तर नंतरचं गणित आपण पाहूयात. नंतरचं आहे आपल्याकडे. आता याचं उत्तर आलं आपल्याकडे 6000 रुपये आहे. बघा खालीलपैकी असत्य विधान कोणते ते ओळखायचे. 2 अचूक पर्याय निवडायचे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. तर समभुज चौकोन म्हणजे कोणताही चौकोन असेल ज्याच्या सर्व भुजा कशा असतील ह्या सारख्या असतील तर त्याचे कर्ण एकमेकांना दुभागतात का तर हो. काय करतात एकमेकांना दुभागतात. म्हणजे पहिला पर्याय हे काय बरोबर आणि आपल्याला असत्य ओळखायचं आहे. सत्य ओळखायचं नाही म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. त्यानंतर दुसरा पर्याय आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात. तर हो दोन्ही पण काय असतात एकमेकांना हे 90 अंशाचा कोन तयार करतात म्हणजे परस्परांना लंब असतात. समभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात. बघा समभुज चौकोनाचे जे समोरासमोरील कोन एकरूप असतात सर्व कोन एकरूप नसतात. त्यामुळे समभुज चौकोनामधली जी आपल्याला दिले की सर्व कोन सारखे असतात सर्व कोन सारखे नसतात. त्यानंतर दिले आपल्याला की समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. आताच पाहिलं आपण की हे काय असतं एक मोठा कर्ण असतो तर एक लहान कर्ण असतो आणि याचे सर्व बाजू सारखे असतात परंतु सर्व कोन सारखे नसतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे काय असतील असत्य म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे काय असेल यामधलं उत्तर असेल. त्यानंतर 31वा क्वेश्चन दिला आपल्याला. 31वा क्वेश्चन असा दिला की एक
एका घनाची, बघा काय केलं आहे, तर एका घनाची बाजू 12 सेमी. आपल्याला घन म्हणजे त्रिमितीय आकृत्या माहीत आहेत, ज्यामध्ये एक घन ज्याच्या सर्व बाजू कशा असतात तर सारख्या असतात, अशा प्रकारचा एक घन असतो. आता या घनामध्ये काय सांगितलं त्यांनी की या घनाची प्रत्येक बाजू म्हणजे ही ए जर आपण प्रत्येक बाजू म्हटली तर ती किती सांगितली 12 सेमी आहे. आणि 12 सेमी असल्यानंतर आपल्याला समोर सांगितलं की धातूचे 3 घन वितळून एक इष्टिका चित्ती तयार केली तर त्या इष्टिका चित्तीच्या तळाचे क्षेत्रफळ 144 सेमी आहे. बघा याच्यापासून एक इष्टिका चित्ती केली, बरोबर, ज्याचा जो बेस आहे हा काय आहे 144 सेमी आहे, बरोबर. त्या इष्टिका चित्तीची आपल्याला उंची काढायची. बघा इष्टिका चित्ती आणि घनामध्ये जास्त फरक नाही. तर इष्टिका चित्तीमध्ये प्रत्येक बाजू, प्रत्येक कडा म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची ही वेगवेगळी असू शकते. तर घनामध्ये काय असतात, सर्व बाजू सारख्या असतात. तर इष्टिका चित्तीचा जो बेस दिलेला आहे हा तुम्हाला किती दिला आहे 144 दिलेला आहे, बरोबर. मग आपल्याला जर खालचा जर काढायचा तर त्याला लेंथ इंटू ब्रीथ म्हणू शकतो, जसा की वर्ग आपण 144 लिहू शकतो. आता 144 म्हणजेच हा थोडक्यात जर पाहिला तर हा 12चा वर्ग येतो 144, बरोबर. तर आता 144 तर आला, तर एक बाजू म्हणजे आता इथे जर दोन्ही बाजू जर सारख्या म्हणले आपण की लांबी पण सारखी आहे आणि त्याची ब्रीथ म्हणजे जाडी पण कशी आहे सारखी आहे, तर प्रत्येक बाजू ही किती येईल 12 सेमी येईल. आणि इष्टिका चित्ती तयार करताना असे घन जर आपण एकमेकावर जर 3 मांडले तर प्रत्येक जर आपल्याला माहिती आहे की 12 आहे, तर ही 12 12 आणि 12 म्हणजे 12 अधिक 12 अधिक 12, तर 12 गुणिले 3 म्हणजे 12 36 सेमी काय येईल लांबी. एक तर 36 सेमी लिहावं लागेल आपल्याला किंवा 0.36 मीटर. आता 0.36 मीटर का, तर जेव्हा एक सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपलं 36 सेमीचं जर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं तर 36/100 किंवा 1/100 गुणिले 36 मीटर, बरोबर. तर यालाच काय लिहिता येते आपल्याला 36/100 मीटर म्हणजेच 0.36 मीटर असंही आपल्याला याला लिहिता येतं. तर अशा प्रकारे आपण आज काही गणितं बघितलेले आहेत. यानंतरचे आपण नंतर बघूया.